3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माहूर शहरातील महामार्ग प्रकाशमान। माहूर शहरातील मुख्य महामार्गावरील टी पॉइंट ते डीवायएसपी कार्यालयापर्यंतचे पथदिवे तब्बल 3 वर्षांपासून बंद होते। त्यामुळे शहरातील या महत्त्वाच्या मार्गावर नागरिकांना व प्रवाशांना अंधारातून प्रवास करावा लागायचा। रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका निर्माण होत असल्याने नागरिक वारंवार तक्रारी करीत होते। अखेर किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या पाठपुराव्याने माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या पुढाकाराने आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या सहकार्याने नागरिकांची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे। किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने केवळ 8 दिवसांच्या अल्पावधीत नवीन डीपी बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला। परिणामी महामार्गावरील पथदिवे पुन्हा सुरू झाले आणि अंधार दूर झाला। शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अगोदरच हा उपक्रम पूर्ण झाल्याने भाविक नागरिकांसाठी हा एक प्रकारचा नवरात्रोत्सवाचा दीपोत्सव ठरला आहे। मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या पथदिव्यांमुळे महामार्गावर अंधाराचे साम्राज्य होते। रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचा धोका तर महिलांना व पादचाऱ्यांना असुरक्षिततेची भीती वाटत होती। या समस्येकडे आमदार केराम साहेबांनी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाशी सातत्याने संपर्क साधला। तहसीलदार अभिजित जगताप साहेब यांनी प्रशासकीय पातळीवर काम गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले। नगरपंचायत प्रशासनाने देखील तातडीने तांत्रिक अडचणी सोडवून कामाला गती दिली। पथदिवे सुरू झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे। नागरिकांनी आमदार, तहसीलदार व नगरपंचायत प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले। नवरात्राच्या 2 दिवस अगोदरच हा दिलासा मिळाल्याने आमच्यासाठी एक मोठी भेट आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक भाजप शहराध्यक्ष गोपू महामुने यांनी व्यक्त केली। येत्या नवरात्र महोत्सवात लाखो भाविक माहूर गडावर दाखल होणार आहेत। त्यांच्या सुरक्षेच्या व सोयीसाठी ही महामार्गावरील प्रकाश योजना सुरू झाल्याने ही कामगिरी महत्त्वाची ठरली आहे। अंबादास मुक्ते, प्रतिनिधी, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा। धन्यवाद।